हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वृंदांनो. तुम्हाला आम्ही सारखं सारखं जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट किंवा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा याचे फॉर्म भरण्यासाठी रिक्वेस्ट करत आहोत. यामागे नेमका आमचा उद्देश काय आहे किंवा तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा नसाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे याच्याबद्दलच एक जागरूकता व्हिडिओ म्हणून आम्ही ही व्हिडिओ अपलोड करत आहोत. मला माहित आहे ही व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीर झाला आहे कारण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरण्याचा लास्ट डेट आहे 31 जुलै 2026 जे की उद्याच आहे. बट माझी अशी आशा आहे की ज्यांनी आतापर्यंत हा फॉर्म भरला नाही त्यांना ही व्हिडिओ बघून कमीत कमी तो फॉर्म भरण्याची इच्छा तरी होईल. ठीक आहे, आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही तयारी करा. पण त्याचे फायदे काय आहे हेच जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तो फॉर्म भरणार नाही किंवा त्याच्याबद्दल तुमच्या मनात तशी इच्छा तयार होणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं जवाहर नवोदय विद्यालय का निवडावं. शहरातले पालक म्हणत असतील की आम्हाला सर्व सुविधा किंवा सर्व ज्या क्वालिटी एज्युकेशन उत्तम दर्जाचं शिक्षण आहे सीबीएसई बोर्ड म्हणा किंवा आयसीएसई बोर्ड म्हणा ते तर आम्हाला इथंच मिळत आहे. मग आम्ही नवोदय विद्यालयासाठी किंवा आमच्या पाल्याला आम्ही हॉस्टेलमध्ये काय टाकावं. तर सर्वात महत्वाचं जवाहर नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचं पूर्णपणे शिक्षण जे आहे ते मोफत असतं. त्यासोबतच तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतं त्याच्यासोबत मिळते हॉस्टेल. याची तुम्हाला एकही रुपये फीस नसते. तुमची मेस, मुलाची मेस, त्याचा गणवेश, त्याचे शूज आणि त्याची सगळे वही आणि पुस्तके हे सगळे तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात. बरोबर. आणि त्यासोबतच हे फ्रीमध्ये मिळालं म्हणजे याचं एज्युकेशनची क्वालिटी लो असते असं बिलकुल नाही. हे पूर्णपणे सीबीएसई शी संलग्न असतं. याचा दुसरा फायदा म्हणजे हे जे सगळा अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे सीबीएसई चे रिलेटेड आहे आणि तुमच्या मुलाचे जे एज्युकेशन किंवा क्लासरूम असतील ते पूर्णपणे स्मार्ट क्लासरूम असतील. यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम शिकायला मिळेल ज्याचे उत्कृष्ट मानके आहे. अनुभवी शिक्षक आहेत, सरकारी शिक्षक आहेत, अनुभवी शिक्षक असतात. ते तुमच्या पाल्याचा सर्वांगीण विकास करतात. आता याच्यात फायदा काय होता. जर तुमचं मुलाचं शिक्षण सीबीएसई या बोर्डामधून झालेलं असेल तर तुम्हा सर्वांना माहित आहे की IIT जेईई परीक्षा किंवा नीट ज्या आहे या पूर्णपणे सीबीएसई किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकावरती अवलंबून असतात. युपीएससी सुद्धा तशीच परीक्षा आहे. युपीएससी साठी सुद्धा मॅक्सिमम आपण बघतो की एनसीईआरटीच्या पुस्तकामधूनच सर्व प्रश्न येत असतात. दुसरा जो फायदा असतो की आता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की शहरी भागातले विद्यार्थी आमच्यापेक्षा जास्त त्यांना जास्त स्त्रोत मिळतात किंवा जास्त त्यांना सोर्सेस असतात शिकण्यासाठी. त्यांच्याकडे शहरामध्ये खूप सारे क्लासेस असतात वगैरे जे की त्यांना अवेलेबल करतात सगळे सोर्सेस त्यामुळे त्यांचं नॉलेज थोडंसं वाढतं. तर इथे एक गोष्ट ध्यानात घ्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी जे की हुशार आहेत त्यांच्यासाठी 75% जागा राखीव असते. म्हणजे विचार करा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जास्त स्कोप आहे. तर त्याच्यामुळे तुमचा जो पाल्य आहे त्याला जास्त स्कोप मिळणार आहे. शहरी भागातल्या विद्यार्थ्यांनाही स्कोप मिळणार आहे 25%. समजलं असेल. आणि या उलट मुलींसाठी म्हणजे यासोबतच मुलींसाठी 33% राखीव जागा असतात. तिसरं जे असतं त्रिभाषा सूत्र म्हणजे ट्रायलिंगुअल फॉर्म्युला. तुमच्या मुलाला मराठी जी आपली महाराष्ट्राची भाषा आहे ती असतेच सोबत हिंदी भाषा सुद्धा शिकायला मिळते आणि 8वी नंतर तुमच्या मुलाचं मॅथ्स आणि सायन्स हे विषय संपूर्णपणे इंग्रजीमध्ये जातात. त्यामुळे तुमचा मुलगा जो आहे तो 8वी पासूनच पूर्णपणे इंग्रजी मीडियम मध्ये जातो आणि तो आजच्या जगासोबत कम्युनिकेट करण्यासाठी किंवा सर्वांसोबत बोलण्यासाठी तो एकदम कॉन्फिडंट फील करतो. आता नवोदयमध्ये जसं आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सुट्टीवरती जातो. कुठेही जात असाल आपण सुट्टीवरती का जातो किंवा एखाद्या ठिकाणी फिरायला का जातो की आपल्याला तिथली संस्कृती कळाली पाहिजे, तिथली भाषा वगैरे माहिती झाली पाहिजे. तर इयत्ता 9वी मध्ये 9th क्लासमध्ये असताना नवोदय विद्यालयातर्फे मायग्रेशन नावाची एक स्कीम असते. त्यामध्ये काय करतात की अहिंदी भाषेतले काही विद्यार्थी दुसऱ्या राज्यातल्या दुसऱ्या नवोदय विद्यालयामध्ये म्हणजे 1 वर्षासाठी त्यांना तिकडे पाठवलं जातं. याचाही तुम्हाला काही खर्च नाही. हे सगळं फक्त सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी आहे. याचा तुमच्या विद्यार्थ्यावर फक्त अभ्यासाच्या बाबतीतच नाही पण त्याच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीवरही
त्याचा चांगला परिणाम होतो. त्याला दुसऱ्या राज्यातली भाषा कळते, दुसऱ्या राज्यात कशा कशा पद्धती आहेत, कोणते सणवार आहेत, याबद्दल जास्त माहिती होते. ठीक आहे. ओके. त्यानंतर त्याचे फायदे काय? तुमच्या विद्यार्थ्याच्या फक्त शिक्षणावर इथे भर नाही दिला जात, तर त्याला खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य येतं. तो कलेमध्ये सुद्धा त्याला तशी गोडी निर्माण होते. ह्या सगळ्या सुविधा नवोदय विद्यालयामध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर तसं लक्ष दिलं जातं. या सगळ्या स्काउट गाईड वगैरे वगैरे. त्यानंतर मुला आणि मुलींसाठी वेगळी वेगळी स्वतंत्र वसतिगृह असतात, जे की पूर्णपणे स्वच्छ असतात. आणि जेव्हा तुमचा मुलगा एकटा राहतो, म्हणजे जेव्हा तुमचा मुलगा इतर मुलांसोबत राहतो, तेव्हा तिथे त्याचे कपडे घरी करणे म्हणा किंवा त्याचे जे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत, त्या सगळ्या त्यालाच पूर्ण करायच्या असतात. यामुळे तुमचा मुलगा जो आहे तो पूर्णपणे, मुलगा किंवा मुलगी तुमचा पाल्य आहे, तो पूर्णपणे आत्मनिर्भर बनतो. विचार करा, तुम्ही ज्या पाल्याला इथे तुम्ही एकदम लहान बाळासारखं जपता, तो मुलगा आत्मनिर्भर झालेला तुम्हाला आवडेल की नाही? तर त्या संदर्भातच हे सगळं आहे. यासोबत इथं जो एक पॉइंट लिहिलेला आहे, शिस्तबद्ध दिनचर्या. शिस्तबद्ध दिनचर्या म्हणजे काय? मुलाचा सकाळी उठण्याचा वेळ जो असतो तो सकाळी 6 वाजता. तिथून पुढे तो व्यायाम करतो. त्यानंतर तो आंघोळ वगैरे त्याची दैनंदिन स्वच्छता करतो. त्यानंतर तो शाळेत जातो. त्याला नाश्त्याची सुविधा असते. त्यानंतर त्याचा अभ्यास. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्याचा खेळाचा वेळ. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता त्याची प्रार्थना वगैरे. आणि त्यानंतर पुन्हा 2 तास अभ्यास. रात्री जेवण करून 10 वाजता बरोबर त्याला झोपण्यास सांगितलं जातं. तुम्ही विचार करा, एवढा परफेक्ट जर तुमच्या मुलाचा दिनक्रम असेल, तर त्याच्यामध्ये अनावधानानेच किंवा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक एक शिस्तबद्धता येऊन जाते. त्याचा टायमिंग जो आहे तो ऑटोमॅटिक एका स्केड्यूलवर चालतो, ज्याचा फायदा त्याला भविष्यात होतो, की कुठलीही परीक्षा क्रॅक करण्यासाठी नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी हे कधीही बेस्ट असतात. आणि जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षाचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन अवेलेबल आहे जवाहर नवोदयच्या वेबसाईटवरती. आणि त्याच्यासाठी फक्त शेवटचे 2 दिवस शिल्लक आहे. म्हणजे 31 जुलै त्याची तारीख आहे, लास्ट डेट. आज 30 जुलै आणि उद्या 31 जुलै. जर ही सगळी व्हिडिओ बघूनही तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नाही द्यायची आहे, तर तो संपूर्णपणे तुमचा कॉल आहे. बट मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला समजेल की जवाहर नवोदय विद्यालय काय आहे आणि तुमच्या पाल्याच्या यशस्वी भविष्यासाठी त्याची गरज काय आहे. तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा किंवा जवाहर नवोदय विद्यालय या शाळेबद्दल काहीही अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता. आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही 31 जुलैच्या आतमध्ये जर आम्हाला कॉल केला, तर आम्ही 100% तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. जर सरकारने 31 जुलैची फॉर्मची डेट एक्सटेंड केली, तरीही आपण मदत करू. पण जर 31 जुलैच्या आतमध्ये तुम्ही आम्हाला कॉल करू शकला नाहीत आणि जर सरकारने ही डेट एक्सटेंड केली नाही फॉर्म भरण्याची, तर या वर्षीसाठी आपला जवाहर नवोदय विद्यालयाचा जो जो प्रवास आहे तो इथेच थांबेल. आशा आहे तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भराल. धन्यवाद.